नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। इथे आता गार्गीने रायाने घातलेला तो पांढरा कुर्ता बघताच आता ती खूप घाबरलेली असते। ती जोरजोरात ओरडू लागते। त्याच वेळेस आता धावतच इंद्रायणी येते। आता इंद्रायणीने गार्गीला घट्ट मिठी मारलेली असते। तिला समजून तिला शांत करण्याचा इंद्रायणी प्रयत्न करत असते, पण गार्गी मात्र खूपच घाबरलेली असते, कारण तिच्याबरोबर जे काही झालं होतं ते सगळे काही क्षण इथे तिला आठवू लागतात। आता मात्र ती जोरजोरात ओरडत असते। राय तर हे सगळं बघून खूप घाबरतो। त्याच वेळेस राय तिकडनं निघून जातो। तर आता मंजिरीला तर हे सगळं बघून धक्काच बसलेला असतो। मंजिरी धावतच आता बाहेर रायाकडे येते। तेव्हा राया मनाशीच म्हणत असतो, गार्गी गार्गी मला माफ कर ग, मी कसा विसरलो। मला माहीत होतं की तुला हा पांढरा कुर्ता बघितल्यानंतर भीती वाटते, कारण जेव्हा तुझ्याबरोबर अतिप्रसंग झाला होता तेव्हा त्या मंत्र्याने असाच पांढरा रंगाचा कुर्ता घातलेला होता। मी कसं विसरलो। गार्गी, असं जर मी वागलो तर मी कशी तुझी मदत करणार आहे। मला माफ कर ग गार्गी। तुझी आज जी काही अवस्था आहे ना, त्याला फक्त हा विशाल भोसलेच कारणीभूत आहे, असे आता राया मनाशीच म्हणत असतानाच धावतच मंजिरी येते। राया राया तू ठीक आहेस ना? तेव्हा राया पटकन मिस्परचा हात पकडतो। मिस्पर, अगं बघतेस ना तू, अगं बघ ना माझ्यामुळे गार्गीला किती त्रास होतोय। मिस्पर, माझं चुकतंय ग, मी असं नको होतं करायला, मला माहीत होतं, पण मी खूप मोठी चूक केली, माझ्यामुळे तिला एवढा त्रास होतोय ग, या सगळ्यात माझीच चूक आहे। त्यावर मंजिरी लागते, राया राया तू शांत हो बरं आणि रडू नको। हे बघ, या सगळ्यात तुझी चूक नाही आहे, कारण तू स्वतः ड्रेस घातलाच नाही। मी हट्ट धरला हा कुर्ता घालण्यासाठी तुला, आणि म्हणूनच तू हा कुर्ता घातला की नाही। मग या सगळ्यासाठी तू स्वतःला दोषी का ठरवतो? आणि हे बघ राया, अशी हार मानून चालणार नाही। आपल्याला प्रत्येक संकटाला सामोरं जायचंय आणि गार्गीला या सगळ्या प्रसंगातनं बाहेर काढायचंय। गार्गीबरोबर जे झालं ते चुकीचंच आहे, पण तरी अजूनही आपल्याला खचून चालणार नाही। तिला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी राया, तुझी मंजिरी तुला साथ देणार आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि स्वतःला दोष तर अजिबात देऊ नको। आपण करणार, आपण नक्की गार्गीला या सगळ्यातनं बाहेर काढणार। तेव्हा रायम लागतो, मिस्पर नक्की आपल्याला हे जमेल ना? नाही म्हणजे आपण जे पाऊल उचलतोय ते बरोबर आहे ना? तेव्हा मंजिरी लागते, हो तुझी ही मिस फायर तुझ्याबरोबर आहे ना, मग टेन्शन घेऊ नको, आपण या सगळ्यातनं नक्की गार्गीला बाहेर काढू, असं आता मंजिरीने रायाची समजूत काढलेली असते। तर इकडे आतमध्ये मात्र आता गार्गी खूपच घाबरलेली असते। ती जोरजोरात ओरडत असते। त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी बाळा आता कोणीच इकडे नाही आहे, तू आरडाओरडा करू नको, शांत हो बरं, चल बरं थोडीशी झोप घेते का, चल बरं बेडवरती झोप। आता इंद्रायणीने गार्गीला बेडवरती झोपवलेलं असतं, पण गार्गीची भीती आणखीन वाढत असते। ती शांत व्हायचं नावच घेत नाही। त्याच वेळेस इंद्रायणी रामू काकांना आवाज देते। रामू काका आता गुपचूप हातात इंजेक्शन घेऊन येतात आणि इंद्रायणी मॅडमच्या हातात देतात। इंद्रायणी आत्ता गार्गीला शांत झोपवत असते। झोप बाळा, मी आहे ना, तुझी मम्मा आहे ना तुझ्यासोबत, तुला कसलंही टेन्शन नाही आहे, झोप तू आराम कर, मी आहे इकडे। त्याच वेळेस इंद्रायणी हळूच आता गार्गीला इंजेक्शन देते। आता गार्गी मात्र जोरजोरात ओरडत असते। तर इंद्रायणीला मात्र आपल्या मुलीची ही अवस्था बघवत नाही, तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं। तर इकडे आता घरी मात्र शशिकला खूप भडकलेली असते। तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मग शशिकला तू काय निर्णय घेतला? नाही म्हणजे तू इथे थांबणार आहे ना आता? त्यावर शशिकला म्हणू लागते, अजिबात नाही, मी आता इथे एक क्षणही थांबणार नाही आहे। आपलं गाव भलं आणि आपण भलं, मी आता माझ्या पंढरपूरला जाणार आणि अगदी राणीसारखं राज करणार। त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, खरंच तू पंढरपूरला जाणार? तू इथे मंजिरीची साथ नाही देणार का? त्यावर शशिकला म्हणू लागते, जमणार नाही, कारण त्या मंजिरीला आता माझी गरज राहिली नाही आहे। मी किती वेळा काय काय सांगते तिला, पण ती माझं ऐकतच नाही। मी तिला सांगितलं रायाला घेऊ नये, त्या गार्गीची जबाबदारी घेऊ नको, त्या इंद्रायणीला आपोआप तिच्या पोरीची जबाबदारी कळेल, पण ही मंजिरी ऐकायला तयारच नाही। गेली राया पाठोपाठ, काहीतर गार्गीला घेऊन येऊ, तिचं असं करू तसं करू, काय गरज आहे हिला? मी सांगते ना, पण माझा एक शब्दही हिला पटत नाही, ती ऐकत नाही, त्यामुळे तिला माझी गरज राहिली नाही आहे। आणि जय, तसंही आता तिला तिचा राया भेटलाय ना, मग तो करेल ना तिची मदत। दोघांना काय घोळ घालायचा आहे ना तो घालू दे, गार्गीला सांभाळा नाहीतर काय बी करा, पण मला आता इथे अजिबात थांबायचं नाही आहे। त्यावर लगेच
जय म्हणू लागतो, झालं? अगं तू तर शब्द दिला होता मंजिरीची साथ सोडणार नाही, कायम तिच्यासोबत असणार, आणि लगेच झालं तुझं. त्यावर शशिकला म्हणू लागते, जय माझं खोदून खोदून विचारतोय तुझं काय? नाही तू पण येणार आहे ना माझ्याबरोबर पंढरपूरला? त्यावर जय म्हणू लागतो, नाही शशिकला, मी इकडेच थांबणार आहे. आता लगेच जयचं हे बोलणं ऐकून शशिकलाला धक्का बसतो. अरे बापरे, तू इथेच थांबणार? जय म्हणजे अजूनही तुझा खोटा मुखवटा आहे तर वाटतं. या खऱ्या चेहऱ्यामागे नेमकं अजून काय सत्य लपलंय ते लवकरात लवकर सांग. काय हेतू आहे तुझा? तुला इकडे का थांबायचंय सांग लवकर. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, ए शशिकला, तुला वेळ लागलाय का? अगं दरवेळेस माझ्यावरती आरोप करते. हे बघ मी आता बदललोय, सुधारलोय, तुला माहिती आहे ना. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, ए चल जाऊन दुसऱ्याला सांग तू बदललाय, तू किती चांगला आहे. हे मला सांगायची गरज नाही, कारण तुझ्यासारखा माणूस मी चांगलाच ओळखून आहे. नक्की तुझ्या मनात काहीतरी हेतू असणार आहे, कळलं मला आता. बापरे, असं आहे का? म्हणजे राया मंजिरी गार्गीला घेऊन येणार, गार्गीला ठीक करणार, आणि एकदा का गार्गी बरी झाली की मग ती इंद्रायणी गार्गी आणि रायाचं लग्न लावून देणार, आणि मग पुन्हा मंजिरी एकटी पडणार. आणि मग जेव्हा मंजिरी एकटी पडेल तेव्हा तुझा हा सत्याचा मुखवटा बाजूला होईल आणि तुझा खोटेपणाचा, नीचपणाचा मुखवटा समोर येईल. माझ्या मंजिरीला मिळवण्यासाठी तू काहीही करू शकतो हे मला चांगलंच माहिती. त्यावर जय मला लागतं, ए बाद झाला, आता मी ऐकून घेणार नाही आहे. माणूस ऐकतंय म्हणून काहीही बोलायचं नाही. उगाच माझ्यावरती आरोप करणं बंद कर. ते म्हणतात ना, एकदा का माणसाला कानफट्या नाव पडलं की त्याचं नाव कितीही काही केलं तरी पुसल्या जात नाही. त्यामुळे ना शशिकला, तू मला सुधरू देणार नाही आणि पुढे जाऊ देणार नाही. हे बघ, मी आता असं काही बी ऐकून घेणार नाही. त्यावर शशिकला ते, जा रे, मला नको सांगू, तू कसा माणूस आहे ना हे मी चांगलंच ओळखून आहे. नक्की तुझ्या या चेहऱ्यामागे काहीतरी दडलंय. त्यावर जय म्हणू लागतो, हो तू मला शिकवते, मला सांगते मी कसा माणूस आहे आणि तू कशी बाई आहे हे मलाही चांगलंच माहिती आहे. अगं स्वतःच्या फायद्यासाठी तू काहीही करू शकते. मला माहिती आहे ना, तुझी नजर मंजिरीच्या प्रॉपर्टीवर आहे म्हणून हे सगळं करते ना. म्हणून हे सत्याचं नाटक, हे आपुलकीपणाचं नाटक चालू आहे ना तुझं. माझी लेक, माझी मंजिरी, तिचं साथ देण्याचं वचन, हे सगळं म्हणूनच चाललं आहे ना. तुला तिची प्रॉपर्टी हवी ना. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, चल जा, अशी किती प्रॉपर्टी आहे रे मंजिरीकडे, म्हणून मी या सगळ्या खालच्या पातळीला जाऊन असं काही करेल. आपलं असं काही बी नाही आहे. उगाच डोक्यात जाऊ नको. माझं ठरलंय, तुला थांबायचं आहे ना, तू थांब इथे, पण मी इकडनं पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार, असं आता शशिकलाचं फायनलमध्ये ठरलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता राया आणि मंजिरी साडीमध्ये आता रूमजवळ आलेले असतात. आता लगेच मंजिरी आणि राया रूमजवळ येताच राया पटकन रूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो. मिस फायर दरवाजातच उभी असते. राया मात्र खूपच दुखावला गेलेला असतो. आता दरवाजा बंद करताच राया रडतच म्हणू लागतो, गार्गी, गार्गी मला माफ कर गं. आज तुझी जी काही अवस्था झाली ना ती फक्त माझ्यामुळे, कारण मी विसरलो तुझी जबाबदारी, तुझं कर्तव्य मी विसरलो. गार्गी मला माफ कर गं. असे म्हणताच आता रायाला लगेच ते सगळे काही क्षण आठवू लागतात. जेव्हा गार्गीबरोबर त्या मंत्र्याने अतिप्रसंग केला होता तेव्हा त्या मंत्र्याने असेच कपडे घातले होते. हे सगळे काही क्षण इथे रायाला आठवू लागतात. तेव्हा राया लागतो, नाही, आज माझ्याकडनं गंभीर मोठी चूक झाली. गार्गीची आज जी काही अवस्था आहे ना ती फक्त माझ्यामुळे. या सगळ्याला मीच जबाबदार आहे, त्यामुळे मला या सगळ्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे. असे म्हणताच आता राया लगेच आजूबाजूला जे काही ड्रावर वगैरे असतं ते उचकापाचक करू लागतो. त्याच वेळेस आता राया कपाट उघडतो. त्यात एक चाबूक असतो. तो आता रायाने आपल्या हातात घेतलेला असतो. मंजिरी मात्र बंद दरवाजाजवळच उभी असते. राया, राया तू बरा आहेस ना? मी जाऊ का राया? असे म्हणताच आता मंजिरी आपल्या रूमकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता लगेच राया जोरजोरात त्या चापकाने आपल्या अंगावरती वार करू लागतो. आता मंजिरीला त्या चापकाचे फटके ऐकू येऊ लागतात. मंजिरी पुन्हा धावतच दरवाजाजवळ येते. राया, राया तू ठीक आहेस ना? नाही तू बरा आहेस ना? कसला आवाज येतोय राया? राया दरवाजा उघड बरं. पण राया एक नाही, दोन नाही, सटासट आपल्या पाठीवरती वार करत असतो. मंजिरी आता जोरजोरात रायाला आवाज देत असते. तेवढ्यात लगेच शशिकला, घोरपडे आणि चाळीतले सगळे आजूबाजूचे लोक जमा झालेले असतात. त्याच वेळेस मंजिरी लागते, जय, जय, अरे बघ ना, राया स्वतःला त्रास करून घेतोय, आपल्याला काही करून दरवाजा उघडावा लागेल. त्याच वेळेस आता शशिकला जोरजोरात ओरडू लागते, ए राया,
राया पटकन दरवाजा उघडा, वेडेपणा करू नको. सगळेजण आता दरवाजा उघडण्यासाठी रायाकडे हट्ट करू लागतात, पण राया मात्र कुणाचा ऐकायला तयार नसतो. जोरात राया आपल्या पाठीवरती फटके ओढत असतो. तर आता मंजिरीला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता गार्गीला इंजेक्शन दिलेलं असूनही आता ती शांत होत नसते. इंद्रायणी पुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. काय करावं आता या पोरीचं? एवढं इंजेक्शन दिलंय तरीही पोरगी शांत होण्याचं नाव घेत नाही. अशाने तर तिला त्रास होईल आणि तिचा त्रास वाढत जाईल. मी काय करू? कसं समजावू आता तिला? असे प्रश्न आता इंद्रायणीच्या मनात उभे असतात. त्याच वेळेस आता लगेच झोपलेली गार्गी उठून उभी राहते. नाही नाही मम्मा, तो आला इकडे. मला खूप भीती वाटते ग. तेव्हा इंद्रायणी तिला आपल्या मिठीत घेते. हे बघ गार्गी बाळा, मी आहे ना, तुझी मम्मा आहे ना. मग भीती वाटून घेऊ नको ग. कोणी नाही आहे, तू आराम कर, झोप बरं, चल बरं पटकन. थोडंसं झोपलं ना तुला बरं वाटेल. पण गार्गी काही ऐकायचं नाव घेत नाही. त्याच वेळेस आता इंद्रायणीला तिच्या ऑफिसमधनं फोन आलेला असतो. आता गार्गीच्या या धिंगाण्याच्या आवाजात कसा फोन उचलावा, काय करावं इंद्रायणीला काही कळत नाही. ती आता गार्गीला शांत हो बाळा, माझा फोन वाजतोय ना, शांत हो. आता लगेच इंद्रायणी पटकन फोन उचलते. त्याच वेळेस आता तिचे सर म्हणू लागतात, लवकरात लवकर तुम्हाला एका कामासाठी निघायचे. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, पण सर अहो मला आता एमर्जन्सी होती, मी नाही आले आणि माझ्या जागेवरती दुसरं कोणी आलं तर चालेल का? त्यावर लगेच आता तिचे सर म्हणू लागतात, नाही तुम्हालाच निघावं लागेल, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर निघा. तेव्हा लगेच इंद्रायणी पुढे मोठा पेच उभा राहिलेला असतो. गार्गीची ही अशी अवस्था, आता मी काय करू? मला तर जावंच लागेल, पण आता गार्गीला कुणाच्या भरवशावरती सोडू? असे प्रश्न आता तिला पडलेले असतात. त्याच वेळेस आता फोन बंद होताच इंद्रायणी म्हणू लागते, हे बघ गार्गी बाळा, तू घाबरू नको, तू जरा झोप काढ बरं. आणि हे बघ, मला ना ऑफिससाठी जावं लागतंय ग, मी थोड्याच वेळात पटकन जाऊन येते, तोवर तू आराम करशील? तेव्हा गार्गी रडू लागते, नाही 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 मम्मा, तू मला सोडून अजिबात जाऊ नको, मला खूप भीती वाटते ग मम्मा, असं नको ना करू. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, हे बघ बाळा, प्लीज मला जावं लागेल, मला माफ कर, मी लगेच येते. आता इंद्रायणी पटकन त्यांच्या घरात जी शकुंतला कामासाठी असते ना, तिला आवाज येते, शकुंतला लवकरात लवकर इकडे आणि गार्गीची काळजी घे. हे बघ मला ऑफिसला जावं लागतंय, गार्गीकडे नीट लक्ष दे, तिला रूममधनं बाहेर पडू देऊ नको. तेव्हा लगेच आता शकुंतला म्हणू लागते, चालेल मॅडम. आता शकुंतला पटकन गार्गीजवळ बसते आणि तिचे हात पकडते. आता लगेच इंद्रायणी तिकडनं निघालेली असते, पण आता गार्गी जोरात ओरडत असते, मम्मा थांब, मम्मा जाऊ नको ना गं. आता मात्र आपल्या मुलीची ही अवस्था बघून इंद्रायणीला वाईट वाटतं. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, गार्गी बाळा मला माफ कर ग, मला जावं लागणार आहे, मी तुझ्यासोबत नाही थांबू शकत. असे म्हणताच इंद्रायणी पटकन रूमचा बाहेरनं दरवाजा बंद करते आणि तिकडनं निघून जाते. तर इकडे आता घोरपडे जोरात आता दरवाजाला धक्का मारतो आणि दरवाजा आता तुटलेला असतो. आता दरवाजा उघडताच मंजिरी सगळेजण धावतच आतमध्ये येतात. आतमध्ये येताच मंजिरी पटकन रायाचा तो चाबूक पकडते. राया काय करतोय अरे तू? अरे थांब राया, हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नको. तेव्हा राया लागतो, नाही मिस फायर, मला शिक्षा झालीच पाहिजे, कारण आज जे काही झालं, आज गार्गीला जो काही त्रास झालाय तो माझ्यामुळे, त्यामुळे मला शिक्षा होणार. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, असं असेल तर शिक्षा मलाही व्हायला पाहिजे, कारण हा कुर्ता घालावा असा आग्रह मी धरला होता. त्यामुळे राया, उगाच प्रत्येक चुकीला स्वतःला कारणीभूत ठरवत जाऊ नको. गार्गीबरोबर जे काही घडलं ते चुकीचं आहे, पण या सगळ्यात तुझा काहीच दोष नाही आहे, त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद कर. आणि हे बघ, आपण आता ठरवलं आहे ना, गार्गीला या सगळ्यातनं बाहेर काढायचं, मग असं खचून नाही चालणार राया. हे बघ राया, शांतपणे विचार कर, आजवर माझ्या रायाने खूप संकटांचा सामना केला आहे, त्यामुळे तो नक्कीच या सगळ्यातनंही बाहेर पडणार, माझी खात्री आहे. तेव्हा राया लागतो, नाही मिस फायर, मी दोषी अगं तुम्हा दोघींचा, माझ्यामुळे गार्गीला हा सगळा त्रास होतोय, तिचं आयुष्य बिघडलं गेलं आहे आणि मी अजून तुझंही आयुष्य बिघडवलं आहे, माझ्यामुळे तुम्हा दोघींचंही आयुष्य संकटात पडलं आहे ग मिस फायर. या सगळ्याला दोषी फक्त मीच आहे, कारण मी ना एक पापी माणूस आहे. नाही ते म्हणतात ना, एखाद्याच्या आयुष्याला शाप लागतो, तसा आहे मी. तुमच्या आयुष्याला माझ्यामुळे शाप लागलाय ग, कारण मी ज्या माणसावरती प्रेम करतो तो माणूस माझ्यापासनं दुरावला जातो, नाहीतर त्याच्या आयुष्यात फक्त संकटच उभी राहतात, कारण मीच शापी आहे म्हणून हे सगळं होतंय.
त्यावर मंजिरी मला लागते, राया अरे काय बोलतोय तू? तेव्हा राया मला लागतो, अगदी बरोबर मिस्पायर. आता बघ, गार्गीची जी काही अवस्था आहे ती माझ्यामुळे, तुला जो काही त्रास होतोय तो माझ्यामुळे तू खूप काय काय भोगलंय मिस्पायर. आणि माझ्यामुळे माझ्या आईबापांनाही खूप काय काय भोगावं लागलंय, त्यांना या जगातनं जावं लागलंय. या सगळ्याला कारणीभूत फक्त मीच आहे. मी एक शाप आहे तुम्हा सगळ्यांच्या आयुष्याला लागलेला, पापी माणूस. त्यावर मंजिरी लागते, राया बंद कर हे सगळं, उगाच तोंडाला येईल ते वेड्यासारखं काहीतरी बोलू नको. तू कसं पापी आणि शापी असणार? अरे दुसऱ्यांची मदत करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटलेला माणूस आहे हा माझा राया. तो दुसऱ्यांसाठी काय बी करू शकतो आणि तो कसा पापी ठरणार? हे बघ, असं काही बोलू नको. आणि तुझी ही मिसफायर आहे ना तुझ्याबरोबर, आजवर एवढ्या संकटांचा सामना केला, मग हे तर काहीच नाही आहे. हो, जरा विषय अवघड आहे, पण आपण या सगळ्यातनं बाहेर निघू. त्यामुळे राया, शांत डोक्याने विचार कर आणि मग निर्णय घे. उगाच स्वतःला असा त्रास करून घेऊ नको. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, मिसफायर मला जरा वेळ एकट्याला थांबू देशील प्लीज? तुम्ही सगळे जा ना इकडनं, मला ना एकट्याला थांबायचंय. त्यावर मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, तू एकट्याला थांबायचंय ना, मग तू थांब, हवा तेवढा वेळ घे, पण मला वचन दे तू स्वतःला यापुढे त्रास करून घेणार नाही. तेव्हा लगेच आता राहायला लागतो, ठीक आहे, दिलं, वचन दिलं, मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. तेव्हा शशिकला लागते, चला मग आता त्या दोघांचं बोलणं झालंय ना, त्याने वचन दिलंय की नाही, मग चला आपलं काम संपलं, आपण चला आता इकडनं निघून जाऊया. मंजिरी थांबेन त्याच्यासोबत. आता घोरपडे सगळ्या बायका तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस मंजिरी रायाचा हात हातात घेते. आता लगेच रायाच्या हातावरती जे व्रण उठलेले असतात ना, त्याकडे बघतच मंजिरी लागते, राया प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नको रे, मला नाही बघवत हे सगळं, तू या सगळ्यातनं नक्की बाहेर पडणार बघ, मी तुला शब्द देते. असे म्हणताच मंजिरी तिकडनं निघून जाते. तर इकडे आता गार्गी जोरजोरात ओरडत असते. शकुंतला आता तिचे हात पकडून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा लगेच आता शकुंतलाचा फोन वाजू लागतो. त्याच वेळेस शकुंतला मला लागते, गप्प बैस, माझा ना फोन वाजतोय, मला बोलायचं आहे, अजिबात आवाज करू नको, नाहीतर बघ तुला बांधून टाकेल. आता लगेच गार्गी पटकन शकुंतलाच्या हाताला चावते. आता शकुंतलाला खूपच राग येतो. ती पटकन फोन उचलते. बेबी बोल ना. आता तिला आपल्या फोनवरती गप्पा मारायचे असतात, पण या गार्गीच्या धिंगाण्यामुळे तिला काही बोलता येत नाही. त्यामुळे शकुंतलाला खूपच राग येतो. मला चावतेस तू, थांब आता तुला दाखवते. आता शकुंतला पटकन एक दोरी घेऊन येते आणि एका खुर्चीला गार्गीला बांधून टाकते आणि आता मस्त फोनवरती गप्पा मारत असते. गार्गी जोरजोरात ओरडत असते, तुझं नाव मम्माला सांगणार आहे, तुझं नाव मी मम्माला सांगणार आहे, मम्मा कुठेस तू? तेव्हा शकुंतला म्हणू लागते, जा, ज्याला सांगायचं त्याला सांग, मी नाही घाबरत. असे म्हणत शकुंतलाच्या आता गप्पा चालू असतात. गार्गी मात्र रडू रडू गहाळ झालेली असते. तर त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता आपल्या रूममध्ये अतिशय अंधार करून राया मात्र आता बेडजवळ खाली डोक्याला हात लावून बसलेला असतो. आता मंजिरी लगेच रायाजवळ येते. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर एवढ्या रात्री तू इकडे? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया तुला आठवतं आपल्या दोघांमध्ये कसलंही नातं नसताना भर रात्री तू माझ्याकडे मलम लावून घेण्यासाठी आला होता, आठवतंय ना? तेव्हा तर आपल्यात नातं पण नव्हतं, आता तर तू माझा नवरा आहे, मग तुला एवढे व्रण उठलेले असताना मला झोप लागेल का? चल पटकन आपण त्याला मलम लावून घेऊया. आणि हे बघ मी लावणारच आहे, तू नकार अजिबात द्यायचा नाही. आता लगेच मंजिरी रायाजवळ बसते आणि लगेच रायाला म्हणू लागते, राया झालं, तुझा विचार करून झाला का? मग काय ठरवलंय तू? गार्गीची जबाबदारी घ्यायचं ठरवलंय ना? त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर पण हे सगळं जमेल ना ग आपल्याला? नाही म्हणजे मला खूप भीती वाटते ग, आपला निर्णय चुकणार तर नाही ना? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया सर्वप्रथम तू माझा विचार करणं बंद कर आणि फक्त गार्गीचा विचार कर. तिच्या आयुष्यात जे काही घडलंय ते खूप कठीण आहे रे, या सगळ्याची जाणीव मला कळते, कारण मीही खूप संकटातनं इथपर्यंत आले. आणि राया तुझ्या मिसफायरचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे डगमगायचं काम नाही. मी सांगते ना, मी या सगळ्यात तुझी साथ देणार. आपण उद्याच गार्गीला घेऊन येऊ, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको बरं. आणि आता गप्प बैस, मला यावरती मलमपट्टी करू दे. आता लगेच मंजिरी ते व्रण जे उठलेले असतात ना, त्यावरती मलम लावू लागते. पण रायाला मात्र त्रास होत असतो. राया ओरडतो,
त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, होतोय ना त्रास, मग असा पुन्हा स्वतःला त्रास करून घेण्याचं काम करू नको. आता राया पटकन मिसफायरच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो. आता लगेच मंजिरी रायाकडे बघत असते आणि म्हणत असते, राया अरे किती वेळा समजावून सांगू तुला, अरे या सगळ्या संकटातनं आपण बाहेर पडू. अरे कितीतरी वेळा कितीतरी संकटांना आपण तोंड दिलंय, मात दिली, हे तर काहीच नाही. त्यामुळे तू डगमगून जाऊ नको. आणि माझा राया कधीच हारणाऱ्यातला नाही आहे, तो शब्द पाळतो, दिलेले वचन पूर्णच करतो. त्यामुळे तुला इंद्रायणी मॅडमचा शब्द पूर्ण करायचा आहे. तुला गार्गीची जबाबदारी घ्यायची आणि ती अगदी व्यवस्थित पार पाडायची. तेव्हा राया लागतो, चालेल मिसफायर, तुझी साथ असली तर मी काहीही करू शकतो. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया मी तुझी समजूत काढते, तुझं सांत्वन करते रे, पण माझ्याही मनात कुठेतरी भीती, आपण या सगळ्यातनं नक्की बाहेर निघू ना, गार्गी ठीक होईल ना, असे प्रश्न आता मंजिरीसमोरही उभे असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच राया आणि मंजिरी दोघेही इंद्रायणीकडे पोचलेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मॅडम मी तुमच्या मुलीची जबाबदारी घ्यायला रायाची साथ देणार आहे आणि म्हणूनच आम्ही दोघांनी ठरवलं आहे गार्गीला घेऊन जायचं आणि तिची जबाबदारी उचलायची. माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुमच्या मुलीला पुन्हा ठीक करणार. त्यावर इंद्रायणीला राग येतो. मंजिरी, आता लगेच इंद्रायणी मंजिरीवरती बंदूक रोखते. त्याच वेळेस राया येतो आणि लगेच राया ती बंदूक आपल्या कपाळावरती लावतो. मॅडम तुम्ही फक्त विशाल भोसलेला ओळखता, पण या विशाल भोसलेच्या आतमध्ये जो राया दडलाय ना, तो कसा आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. राया त्याच्या मिसफायरसाठी काय बी करू शकतो, एखाद्याचा जीव घेऊ बी शकतो आणि तिच्यासाठी जीव देऊ बी शकतो. आता मात्र इंद्रायणी या रायाकडे बघू लागते. रायाचं मिसफायरवरती किती प्रेम आहे हे तिला कळालेलं असतं. त्याच वेळेस घोरपडे आणि शशिकलाही तिकडे पोहोचलेले असतात. आता इंद्रायणी मात्र गार्गीची जबाबदारी राया मंजिरीकडे देणार का? राया मंजिरीला गार्गीला या सगळ्यातनं बाहेर काढता येणार का? गार्गीला घेऊन ते पंढरपुराला पोचणार का? पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.